हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची बायोलॉजी मेंटर स्नेहा मॅम आणि तुमचं ई-सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बायोलॉजीचं खूपच इम्पॉर्टंट आणि बेसिक असं टॉपिक जे आहे, ज्याला आपण सेल असं म्हणत असतो, ह्याची आपल्याला आज स्टडी करायची आहे। मग मॅम, आपल्या रिमोटमध्ये, आपल्या एसीच्या रिमोटमध्ये, आपल्या टीव्हीच्या रिमोटमध्ये जे सेल असतात ते सेल का? नाही। त्या सोबत मॅम फिजिक्समध्ये आम्ही ज्या सेलची स्टडी करतो ते सेल का? नाही, त्या सेलची नाही, तर आपण आज बायोलॉजिकल सेलची स्टडी करणार आहोत। मग मॅम, ह्या बायोलॉजिकल सेलला युनिट ऑफ लाईफच का बरं म्हटलं जाते? ह्याची स्टडी आपल्याला करायची आहे की ह्याला युनिट का म्हणतो? सेल म्हणजेच काय? मराठीमध्ये सेलला कोशिका म्हणतो आपण। काय? कोशिका। आणि युनिट म्हणजेच काय? एकक, म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मग तो प्लांट्स असतील, ते ॲनिमल्स असतील, ॲनिमल्समध्ये आपण पण येतो, हो आपण ॲनिमल्स आहोत, ओके। म्हणजे मग प्लांट्स असतील, ॲनिमल्स असेल, फंगी असेल, सगळे जितके काही सजीव आहेत, ह्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ह्यांचं युनिट काय आहे? ह्यांचं एकक काय आहे? तर आपलं सेल। मग ह्याला युनिट ऑफ लाईफच का बरं म्हणतात हेच तर आपल्याला बघायचं आहे। ह्या सोबत आपल्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये, म्हणजे सगळे सजीव आपले, ह्यांच्यामध्ये ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज होतात, जे जे फंक्शन आपल्यामध्ये परफॉर्म होत आहेत, कोणते मॅम? फॉर एक्झाम्पल, आपण आहे, मी तुमच्या समोर बोलत आहे, ह्या सोबत काय? तर आपण जे काही अन्न ग्रहण करतो, आपण जे फूड खातो, मला सांगा त्याचं काय होत आहे? डायजेशन होत आहे। मग हे डायजेशन कोणामुळे होत आहे? बिकॉज ऑफ दॅट सेल। मग मला सांगा, डायजेशन होत आहे म्हणजे नेमकं काय होत आहे? जे फूड आपण खातोय त्याचं ब्रेकडाऊन होत आहे। आपण जे फूड खातो त्याला तोडलं जाते आणि ते फूड तोडून त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते आणि त्याच्यानंतर CO2 रिलीज होत आहे। म्हणजे काय होत आहे? तुम्ही O2 घेत आहे आणि CO2 रिलीज करताय। मग हे सगळं कोणामुळे होत आहे? बिकॉज ऑफ दॅट सेल, ओके। तुम्ही श्वास घेताय कोणामुळे? सेलमुळे। ह्या सोबत आपल्यामध्ये वेगळे कॅरेक्टर पण बघायला मिळतात। स्किनचं कलर, नाकाचं शेप वेगळं, डोळ्याचं शेप वेगळं, कलर वेगळं, हेअरचं कलर वेगळं, कोणाची हाईट जास्त, कोणाची हाईट छोटी, कोणामुळे? बिकॉज ऑफ दॅट सिंगल सेल। हाऊ? ह्या सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असतात DNA। काय? DNA। मग DNA मध्ये आपल्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे। आपण कसे दिसतो, आपल्या प्रत्येक कॅरेक्टरची इन्फॉर्मेशन, तुमच्या बोटांची लेंथ पासून सगळ्या आपल्या कॅरेक्टरची इन्फॉर्मेशन आपल्या ह्या सेलकडे आहे। म्हणजेच काय? तर प्रत्येक गोष्ट, तुम्ही लहानाचे मोठे झाले, कोणामुळे झाले? कोणामुळे आपली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत आहे? ह्या सेलमुळे। ह्या सोबत आपल्याला काहीतरी लागलंय, जखम झाली, ती भरून कोण काढते? सेल। सगळ्या गोष्टी, झाडाची एखादी फांदी तुटली, डायरेक्ट झाडाला जर तुम्ही कापले तर त्याच्यापासून नवीन झाड बनतोय, परत रिग्रोथ होतो, तो कोणामुळे? बिकॉज ऑफ दॅट व्हॉट? सिंगल सेल। आणि म्हणूनच याला बेसिक युनिट ऑफ लाईफ असं म्हणतो। मग का म्हणतो हेच तर आपल्याला शिकायचं आहे। तर चला बघूया, व्हॉट इज सेल। तर सेलला म्हटलं जाते स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। ओके मॅम, सेलला आपण स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणतो। पण का युनिट का म्हणतो त्याला? मला सांगा, हे काय आहे? घर। काय आहे? घर। मग हे जे घर आहे हे डायरेक्ट बनलं असेल का? नाही ना, ह्या घराचं पण तर काहीतरी युनिट असेल। मग ह्या घराचं युनिट काय आहे? तर ब्रिक, ज्याला आपण काय म्हणतो? वीट। मग एक वीट, मग वीट आणि वीट म्हणजे ब्रिक्स जेव्हा आपण जोडतो काय बनते? एक वॉल। काय बनली? एक वॉल, म्हणजे एक भिंत बनली। मग एक भिंत, दुसरी भिंत, तिसरी भिंत, चौथी भिंत, जेव्हा भिंतींना आपण जोडतो बनत असते काय? रूम। काय बनली? रूम। आता ह्या रूम्सला जेव्हा आपण जोडू तर काय बनते? आपलं एक सुंदर घर म्हणते की नाही? मग मला सांगा, हे घर डायरेक्ट बनलं का? नाही। कशापासून बनलं? तर ह्या एका सिंगल युनिटला आपण काय केलं? मल्टिप्लाय केलं, त्याच्या कॉपी घेतल्या, नंबर ऑफ कॉपी आपण घेतल्या, त्यांना कंबाईन करत गेलो आणि अशा प्रकारे एक ब्रिक त्यापासून बनली वॉल। वॉलला आपण कंबाईन केलं, बनत असते व्हॉट? रूम। रूमला आपण कंबाईन केलं, बनत असते व्हॉट? एक घर। अशाच प्रकारे आपल्या सगळ्यांची एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी बॉडी आहे हे सुद्धा पण घरासारखीच आहे। कशी मॅम? तर कशी आहे ते तर आपल्याला बघायचंच आहे। तर बघा, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे आहे। मग कोण असेल? मग ते प्लांट्स असू देत, ते ॲनिमल्स असू देत, मग आपण पण ॲनिमल्स आहेत, तर आपल्यामध्ये आपण म्हणजे ह्युमन बिंग असू देत, ह्या सोबत बॅक्टेरिया असेल, फंगी असेल किंवा
सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ज्यांना आपण सजीव म्हणतो, हे सगळे, ह्या सगळ्यांचं एकक कोण आहे, ह्यांचं युनिट कोण आहे, फक्त आणि फक्त सिंगल सेल. असं कसं मॅम, आपण तर इतके मोठे आहोत. एका सिंगल सेल कुठे दिसते आपल्यामध्ये? सिंगल सेल आहे का? आहे. एकच नाही आहे तर आपल्यामध्ये मिलियन्स ऑफ ट्रिलियन्स ऑफ सेल आहेत. म्हणजे एक सिंगल सेल, त्याचं डिव्हिजन झालं, एका सेलपासून नंबर ऑफ सेल बनत गेले. आणि अशा प्रकारे आधी तुम्ही छोटेसे बाळ होते, आता तुम्ही मोठे बाळ झाले. मग कशामुळे झाले? बिकॉज ऑफ दॅट व्हॉट, हे जे सेल आहे ह्याच्यामध्ये काय आहे? ॲबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे स्वतःला रेप्लिकेट करण्याची. एक सेल स्वतःपासून 2 सेल बनवतो, 2 सेल स्वतःपासून 4 सेल बनवतात. म्हणजे अशा प्रकारे काय होत आहे? सेल मल्टिप्लाय होत असतो. आणि अशा प्रकारे एक ऑर्गॅनिझम जो आहे ह्या सिंगल सेल पासून तयार होत असतो. कसं मॅम? मला सांगा, तुम्ही कसे तयार झाले, आपण कसे तयार झालो सांगा ना. मेलचं स्पर्म, मदरचं काय? ओव्हम किंवा एग, दोघांचं झालं फ्युजन, काय बनतो? झायगोट. मदरचं एग, फादरचं स्पर्म, ह्या दोघांचं जेव्हा फ्युजन होत असतो म्हणतो झायगोट. मग हाच झायगोट स्वतःला डेव्हलप करतो. काय करेल? डेव्हलप करेल, डिवाइड होईल, बनतो एम्ब्रिओ. आणि एम्ब्रिओचं कन्व्हर्जन आपल्यामध्ये झालं, हो की नाही? म्हणजे आपण काय बनलो? सेल डिव्हिजन थ्रूच तर बनलो ना. म्हणजे मला सांगा, आधी सिंगल सेल होता, तो डिवाइड झाला, तेव्हा आपण बनलो. आणि म्हणूनच ह्या सिंगल सेलला काय म्हटलं जाते? युनिट ऑफ लाईफ. ओके, स्ट्रक्चर इन युनिट ऑफ लाईफ. मग पुढे आणखी बघूया. नाही समजलं असेल तर आहेत परत. ओके, तर बघा आता परत घेऊ आपण. आता मॅम, आपण कसे तयार झालो? ओके, आपण कसे तयार झालो किंवा आपलं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन कसं आहे? लक्ष द्या आता व्यवस्थित. मला सांगा, आपण कशापासून बनलोय? मॅम, डिफरंट ऑर्गन सिस्टीम पासून. मग कोणत्या ऑर्गन सिस्टीम आहेत? चला ह्यात इथे आपण एक काय काढू? चिंकी काढू. ओके, जस्ट कन्सिडर. ओके, मग हे जे ऑर्गॅनिझम आहे कोणापासून बनलेली आहे? ऑर्गन सिस्टीम पासून. कोणती मॅम? तर बघा, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम, ओके, सर्क्युलेटरी सिस्टीम. अशा डिफरंट ऑर्गन सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी आहे, एक्सक्रेटरी सिस्टीम आहे. ओके, म्हणजे अशा नंबर ऑफ सिस्टीम मिळून आपली बॉडी बनली. पण मॅम, आपण तर म्हणतो की आपण वेगळ्या ऑर्गन पासून बनले आहोत. होय, आपण ऑर्गन पासून पण बनले आहोत. मग कोणते ऑर्गन आहे? मग ते लंग्स आहे. ओके, ह्या सोबत हार्ट आहे, ह्या सोबत काय? लिव्हर, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. ओके, म्हणजे असे वेगळे ऑर्गन. काय? ऑर्गन. मग आपण ऑर्गन पासून पण बनले आहे. मग मॅम, परत तुम्ही म्हणता की आपण टिश्यू पासून पण बनलेले आहे. हो, आपण टिश्यू पासून पण बनलेले आहे. मग कोणत्या टिश्यू आहेत? आपल्या हार्टमध्ये कार्डियक मसल्स आहेत. ओके, ह्या सोबत काय? तर आपले हे जे कोण आहेत? आपले हे जे मसल्स आहेत ह्याच्यामध्ये स्मूथ मसल्स आहेत. सॉरी. ओके, मग कार्डियक मसल्स आहेत, आपल्या स्मूथ मसल्स आहेत. ओके, अशा वेगळ्या काय? टिश्यू. काय? टिश्यू. मग वेगळ्या टिश्यू पासून काय बनत असतात? वेगळे ऑर्गन. काय बनत असतात? वेगळे ऑर्गन. मग ना, हे टिश्यू काय आहेत? हे टिश्यू काय? इट इज द ग्रुप ऑफ सेल. काय? ग्रुप ऑफ सेल. हाऊ मॅम? एक सिंगल सेल. आपलं युनिट काय आहे? एक सिंगल सेल. आपलं युनिट कोण? एक सिंगल सेल. ह्या एक सिंगल सेल सोबत नंबर ऑफ सेल आले. ह्या सेलनी स्वतःला डिवाइड केलं. ह्यानी स्वतःसारख्या नंबर ऑफ कॉपीज बनवल्या. मग एक सेल, असे नंबर ऑफ सेल जेव्हा एकत्र आले, नंबर ऑफ सेल जेव्हा एकत्र येतात, ग्रुप ऑफ सेल जेव्हा बनत असतो, ह्यांना म्हणतो आपण व्हॉट? टिश्यू. काय म्हणतो? टिश्यू. मग हेच टिश्यू जेव्हा परत स्वतःला डिवाइड करतात आणि ह्यांच्यापासून पुढे काय बनतात? वेगळे ऑर्गन. कोणते मॅम? मग ते लंग्स असेल, ते हार्ट असेल, स्मॉल इंटेस्टाईन असेल, लार्ज इंटेस्टाईन असेल, स्टमक असेल, लिव्हर असेल, आपलं ब्रेन असेल. सगळे जितके काही आपले ऑर्गन आहेत हे कशामुळे बनलेले आहेत? ह्या टिश्यूच्या कलेक्शनमुळे. टिश्यू स्वतःला काय करतील? डिवाइड करतील, डेव्हलप करतील आणि त्याच्यापासून ऑर्गन बनले. मग मॅम, ऑर्गन सिस्टीम कशी बनते?
ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम बनते. कशी बनते मला सांगा. डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी बनली? माउथ, फूड पाईप, स्टमक, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, म्हणली काय? डायजेस्टिव्ह सिस्टीम. म्हणजे अशा प्रकारे ऑर्गन 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 मिळून बनली ऑर्गन सिस्टीम. त्याच प्रकारे रेस्पिरेटरी सिस्टीम पण नोज, त्यानंतर विंड पाईप, त्यानंतर काय? लंग्स, काय बनली? रेस्पिरेटरी सिस्टीम. आपलं हार्ट, ब्लड वेसल्स, काय बनली? सर्क्युलेटरी सिस्टीम. ओके, म्हणजे अशा प्रकारे काय की ऑर्गन ऑर्गन मिळून काय बनत आहेत मॅम? ऑर्गन सिस्टीम. काय बनत आहेत? ऑर्गन सिस्टीम. आणि ऑर्गन सिस्टीमला परत कंबाईन केलं तर काय बनत असते? एक ऑर्गॅनिझम. मग मला सांगा, मग तो कोणताही ऑर्गॅनिझम असो, मग ते फक्त आपल्याच बाबतीत होत आहे का? नाही. मग आपण असोत, मग ते प्लांट्स असोत, ते ॲनिमल्स असोत, सगळे जितके काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत हे सगळे यांचं एकक कोण असेल? एक सिंगल सेल. एकक म्हणजे युनिट. आणि म्हणूनच म्हटलं जाते व्हॉट? सेल इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग तो छोटासा असो किंवा तो मोठासा असो. म्हणजे एक छोटासा बॅक्टेरिया असो किंवा एक डायनासोर असो किंवा एक हत्ती असो किंवा एक छोटीशी मुंगी असो किंवा एक कोण मधुमक्खी असो, हे सगळे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत हे कोणामुळे बनलेले आहेत? यांचं एकक काय आहे? याचं युनिट काय आहे? एक सिंगल सेल. काय आहे? एक सिंगल सेल. अँड दॅट इज वाय आपण काय म्हणतो? इट इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इकडे पण तुम्ही बघू शकता बघा. सेलला कंबाईन केलं बनले काय? टिश्यू. टिश्यूला कंबाईन केले बनले काय? ऑर्गन. ऑर्गनला कंबाईन केली बनत असते ऑर्गन सिस्टीम. आणि ऑर्गन सिस्टीमला कंबाईन केलं तर बनत असते एक ऑर्गॅनिझम. लाईक दॅट प्लांटमध्ये पण सेलला कंबाईन केलं बनत असतात व्हॉट? टिश्यूजला आपण कंबाईन केलं तर बनत असतात वेगळे वेगळे ऑर्गन. ऑर्गनला कंबाईन केलं तर बनत असतात डिफरंट ऑर्गन सिस्टीम. आणि अशा प्रकारे प्लांट सुद्धा आपले काय होत असतात? तयार होत असतात. ओके, तर अशा प्रकारे काय झालं? स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन झालं. कशामध्ये? तर सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होत असते. म्हणजे एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत कशापासून बनलेले आहेत? एका सिंगल सेल पासून. कशापासून? एका सिंगल सेल पासून बनलेले असतात. आणि म्हणूनच आपण काय म्हणत असतो? काय? इट इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हणत असतो. म्हणजे आपलं जे स्ट्रक्चर बनलं आहे हे कोणामुळे बनलेलं आहे? बिकॉज ऑफ दॅट सिंगल सेल. कोणामुळे? बिकॉज ऑफ दॅट सिंगल सेल बनलेला आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ह्या कोशिकांना, ह्या सेलला एकक म्हणतो आपल्या स्ट्रक्चरचं. काय म्हणतो? एकक म्हणतो आपल्या स्ट्रक्चरचं. ओके मॅम, आम्हाला हे तर समजलं आता की ज्या प्रकारे एखाद्या घराचं युनिट एक ब्रिक असते. एक घर, त्या ब्रिक, एक सिंगल ब्रिक नंबर ऑफ ब्रिकला कंबाईन जेव्हा करतो तेव्हा एक घर बनते. त्याच प्रकारे जितके काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांचं युनिट किंवा त्याचं एकक काय असेल? सेल. काय असेल? सेल. म्हणजे नंबर ऑफ सेलला जेव्हा आपण कंबाईन करू तेव्हा काय बनत असतात? तर ऑर्गॅनिझम. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता आपण पुढे जाऊया. आता आपल्याला बघायचं आहे काय की कशा प्रकारे हे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन होत आहे. एक छोटंसं व्हिडिओ क्लिप तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, बघून घ्या. बघा, हे काय आहे? सेल. काय आहे? सेल. नाऊ आता बघा, हे सेल काय करेल? स्वतःला डिवाइड. आणि सेल जेव्हा स्वतःला डिवाइड करतो, नंबर ऑफ सेल जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय बनते? टिश्यू. मग बघा कशा टिश्यू बनतायत? सेल. हे बघा, नंबर ऑफ सेल, टिश्यू. नाऊ दिस टिश्यू गेट कन्वर्टेड इनटू डिफरंट ऑर्गन. ब्रेन आहे, लंग्स आहे, किडनी आहे, हार्ट आहे. आणि नंतर हे सगळे ऑर्गन कंबाईन होतात आणि बनत असते आपली ऑर्गन सिस्टीम. म्हणजे अशा प्रकारे आपण बनलेले आहोत. ओके, मग मॅम हे ब्लड वेसल दिसत आहेत, हे काय? मग मॅम हे जे ब्लड वेसल इथे तुम्हाला दिसत आहेत हे काय? ह्या सोबत आपण स्पायनल कॉर्ड ऐकला आहे. ओके, मग ते कशापासून बनले आहेत? ते सुद्धा कशापासून बनलेले असतात? सेल पासून. मीन्स ईच अँड एव्हरी बॉडी पार्ट जो आहे आपला हा कोणापासून बनलेला आहे? सेल पासून बनलेला आहे. आणि म्हणूनच आपण त्याला स्ट्रक्चरल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हणत असतो. ओके मॅम, ठीक आहे. आता पुढे जाऊया. आता मला सांगा परत, एक तर पॉईंट तुमचं क्लिअर झालं की आपण सेलला स्ट्रक्चरल युनिटच का म्हणतो? सेलला फक्त आणि फक्त स्ट्रक्चरल युनिट का बरं म्हटलं? कारण की बघा, सगळ्यांचे स्ट्रक्चर पण वेगळे आहे. हे छोटीशी हनीबी असेल, ह्या सोबत हत्ती असेल, ह्या सोबत बघा ना आपण असेल. ओके, तर आपण असेल म्हणजे सगळेच जितके काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, मग ते प्लांट जो कोणी असो, सगळ्यांचे स्ट्रक्चर कसं आहे? वेगळं. पण ते बनलं कोणापासून आहे? त्याचं एकक काय आहे? त्याचं युनिट काय आहे? फक्त आणि फक्त एक सिंगल सेल.
म्हणूनच तर आपण सेलला म्हणतो की व्हॉट इट इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ. काय म्हणतो आपण ह्याला? स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ. ओके मॅम, समजलं. मग आता याला फंक्शनल युनिटच का बरं म्हटलं जाते? व्हाय वी कॉल सेल ॲज अ फंक्शनल युनिट ऑफ लाईफ? तर त्याचंच उत्तर आता आपल्याला बघायचं आहे. मग बघा का, आपण अन्न खातो, आपण घरी जेवण करतो, पोळी खातो, भात खातो, ह्या सोबत सोबत कधी ऑइली पदार्थ खातो, तेलकट पदार्थ खातो, तळलेले पदार्थ खातो, पिझ्झा खातो, बर्गर खातो, चिप्स खातो, ज्यूस घेतो, नंबर ऑफ गोष्टी आपण टाकायचंच काम करतो आपल्या पोटामध्ये. ओके, मग मला सांगा, हे जे आपण आपल्या पोटामध्ये टाकते ते जातं कुठं? कुठे जाणार ना ते? मग तर जे आपण खातोय त्याला ब्रेकडाऊन करण्याचं काम कोण करतंय? सेल. कोणी करताय? सेल करत आहे. ह्या सोबत सोबत मग आपण खाल्लं, मग वेस्ट प्रॉडक्ट तर बाहेर निघेल ना. मग ते जे वेस्ट प्रॉडक्ट आहेत त्याला बाहेर काढण्याचं काम कोण करतं? सेल. ह्या सोबत सोबत आपला हार्टबीट म्हणता ना, मेरा दिल धड़कता है. ओके, तो तुम्हारा जो दिल धड़क रहा है वो किसकी वजह से धड़क रहा है? वो सेल की वजह से तो धड़क रहा है ना. म्हणजे प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? सेल. ह्या सोबत सोबत आपले कॅरेक्टर. मला सांगा, आपल्या प्रत्येकाच्या कॅरेक्टरची इन्फॉर्मेशन कोणाकडे आहे? डीएनए कडे. कोणाकडे आहे? डीएनए कडे. तुमची हाईट काय असेल, तुमच्या केसांचं कलर काय असेल, तुमच्या स्किनचं कलर काय असेल, ओके, ह्या सोबत सोबत नाकाचे शेप काय असेल, तुमच्या हाताचे बोटांचे शेप काय असेल, ओके, आपलं हे जे थंब आहे कोणाचं सरळ उभं राहते, कोणाचं कर होते. मग हे असंच का बरं होते? कोणाचे कान बायलोब्ड असतात, म्हणजे कोणाचे कान चिपकलेले असतात, कोणाचे असे थोडेसे ओपन असतात, ओके, कोणाचे कान छोटे असतात, कोणाचे कान मोठे असतात. ओके, ह्या सोबत सोबत वेगळे वेगळे डिसऑर्डर सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आपल्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन कोणाकडे आहे? डीएनए कडे. कोणाकडे? डीएनए कडे. ओके मॅम, हे तर समजलं की आपली प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन कोणाकडे आहे? डीएनए कडे. पण हे डीएनए कुठे आहेत? हे डीएनए आहेत आपल्या सेलमध्ये. कुठे प्रेझेंट आहेत? सेलमध्येच. मग सेलच रिस्पॉन्सिबल आहे की नाही आपल्या कॅरेक्टरसाठी? बरोबर. ओके, ह्या सोबत सोबत मी बोलत आहे, ऍक्टिंग करत आहे, हो का? बरोबर. त्यासोबत सोबत ओके, इधर आपण डान्स करतो. कोणामुळे करतो? सगळ्याच गोष्टीसाठी आपण बोलतो, डान्स करतो, आपले हावभाव, आपले एक्सप्रेशन. तुम्हाला एखाद्या गोष्टीला, जसं तुम्हाला म्हटलं मी गरम पाण्यात हात टाका, तुम्ही गरम पाण्यात हात टाकणार आणि लगेच हात काढून टाकणार. का बरं काढताय? कोणते तरी सेल असेल ना जे तुम्हाला रिस्पॉन्स देत आहे, जे तुम्हाला सांगते अरे भाई गरम लग रहा है, हात बाहेर निकाल लो. ठीक आहे, म्हणजेच काय? म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीसाठी, एखादी तुम्हाला गोष्ट गरम लागते, एखादी गोष्ट तुम्हाला थंड जाणवत आहे, ह्या सगळ्याच गोष्टींसाठी तू असं करू नको, तू तसं कर, तू बोल, तू इथेच थांब, तू बोलू नको, तू थांब. ओके, मग हे सगळं कोण कंट्रोल करते? कोण कोऑर्डिनेट करते? हे सगळं सांगण्याचं काम, हे सगळं फंक्शन जे परफॉर्म होत आहे हे कोणामुळे होत आहे? सेलमुळेच होत आहे ना. कारण की हा जो ब्रेन जो आपल्याला कंट्रोल करत आहे तो पण तर सेल पासूनच बनलेला आहे. म्हणजे ईच अँड एव्हरी ऍक्टिव्हिटीसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? सेल. ओके मॅम, आपल्यामध्ये तर समजलं की हमारा जो दिल धड़कता है, हम जो सांस लेते हैं, हमारे में जो डायजेशन होता है, जे एक्सप्रेशन होतं, आपण डान्स करतोय, आपण बोलतोय, आपण सगळ्याच गोष्टी करतोय, आपण मम्मी सारखे दिसतो, पप्पा सारखे दिसतो, ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत आपल्यामध्ये, ज्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज होत आहेत, ह्या सेल कंट्रोल करते. म्हणून आपण त्या सेलला फंक्शनल युनिट ऑफ लाईफ म्हणतो. ओके, हे तर समजलं आपल्यामध्ये. मग मॅम प्लांटमध्ये कसं? मला सांगा. परत आपले जे प्लांट्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण? काय आहेत ते? फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात. म्हणजेच काय मॅम? प्लांट स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही तर दुसऱ्यावर जगणारे आहे. तुम्ही जन्माला आले तेव्हापासून तुम्ही रडताय की मला जन्माला आले, आईच्या पोटातून बाहेर नाही निघत तर तुम्ही रडायला लागता. मला दूध पाहिजे, थोडेसे मोठे होत नाही तर मला हे घेऊन पाहिजे, मला ते घेऊन पाहिजे. झालं की नाही? म्हणजे जन्माला आल्यापासून आपण फक्त रडतच आहे की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. पण तुम्ही प्लांट्स बघितले आहेत का? आपले जे प्लांट्स आहेत हे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. माहिती आहे का तुम्हाला कसं बनवतात? तर सूर्यापासून काय घेतात? लाईट एनर्जी. काय घेत असतात? लाईट एनर्जी. बघूया शॉर्टकट मध्ये. ओके, बघा, जे आपले प्लांट्स असतात, ये हो गया हमारा प्लांट. ओके, अभी इधर ब्यूटीफुल सा फ्लावर. हे आहे आपले रविराज, म्हणजेच कोण? सूर्य. ओके, सन. हे कोण? प्लांट, म्हणजेच आपले झाडं. ठीक आहे, ही सॉइल, जमीन. हे रूट्स. ओके, त्यानंतर परत आता
हे बाकीचं ॲटमॉस्फिअर म्हणजे आपलं वातावरण. मग मॅम वातावरणात काय प्रेझेंट असतात, तर वातावरणात वेगळे वेगळे गॅसेस प्रेझेंट असतात. ह्यामधून आपण घेऊ कार्बन डायऑक्साईड. ओके, आता मला सांगा, झाड आहे, ओके, सॉइल, इथे सॉइल, ओके, आणि इथे प्रेझेंट असतो सोबत सोबत वॉटर. काय प्रेझेंट असतं, वॉटर. ओके, मग आपले जे प्लांटचे हे जे लीफ आहेत, ह्या लीफमध्ये काय प्रेझेंट असतं, क्लोरोप्लास्ट. हे जे लीफ आहे, ह्या लीफच्या आत प्रेझेंट असतो क्लोरोप्लास्ट म्हणजे सेल. बघा, सेल, मला सांगा, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेल पासून बनलाय, म्हणजे हे जे पान आहे हे सुद्धा सेल पासून बनलाय. हो मॅम, बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर आहे ना. मग बघा, आता मला सांगा, सेलच्या आतमध्ये असतात क्लोरोप्लास्ट. काय असतात, क्लोरोप्लास्ट. ओके, हे आपल्याला डिटेलमध्ये शिकायचंय. सध्या एक जनरल टॉपिक आपण घेतोय, जनरलाइज व्ह्यू घेतोय. ठीक आहे, सेलच्या आतमध्ये प्रेझेंट आहेत आता इथे क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट, ह्या क्लोरोप्लास्टमध्ये प्रेझेंट असतात व्हॉट, क्लोरोफिल. काय प्रेझेंट आहेत, क्लोरोफिल. ह्या क्लोरोफिल काय करत असतात, तर हे क्लोरोफिल करतात लाईट एनर्जी कॅप्चर. कशी मॅम, हे जे सूर्याकडून लाईट एनर्जी येत आहे, ही जी सूर्याकडून लाईट येत आहे, ह्या लाईट एनर्जीला क्लोरोफिल काय करतं, कॅप्चर करतं. म्हणजे लाईट आपल्या पानावर पडलं, मग आपले झाडं किंवा हे जे पानं आहेत हे काय घेतात, CO2 घेतात. ओके, वरून आलं लाईट, ॲटमॉस्फिअर मधून आलं कार्बन डायऑक्साईड, जमिनीतून काय जाईल, वॉटर. काय जाईल, जमिनीतून वॉटर. कुठे आलंय, परत पानांमध्ये, पानाच्या सेलमध्ये. मग सूर्याकडून उष्णता म्हणजे आपलं लाईट आलं, सूर्याकडून लाईट आलं, वातावरणातून कार्बन डायऑक्साईड आलं, जमिनीमधून पाणी आलं. तिघी गोष्टी कंबाईन झाल्या. ह्या सोबत ह्या क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट आहेत. मग ह्या चौघांच्या प्रेझेन्समध्ये काय बनत असतात, कार्बोहायड्रेट. काय बनतो, कार्बोहायड्रेट. म्हणजेच म्हणत असतो आपण ग्लुकोज. म्हणजे अशा प्रकारे प्लांट काय करत आहे की सूर्याकडून लाईट घेतो, वातावरणातून CO2 घेतो, जमिनीमधून वॉटर घेतो, आणि ह्यांच्या मदतीने इन द प्रेझेन्स ऑफ व्हॉट, दिस क्लोरोफिल पिगमेंट जे आहे, तर हे काय करत आहे, अन्न बनवत आहे, ग्लुकोज बनवत आहे. प्लांट स्वतःचं अन्न काय करत आहेत, स्वतः बनवत आहेत. आणि ही प्रोसेस लाईटच्या प्रेझेन्समध्ये होत आहे. कशाच्या प्रेझेन्समध्ये होत आहे, लाईटच्या प्रेझेन्समध्ये होत आहे. यांना लाईट लागत आहे ना, लाईट एनर्जी लागत आहे. ह्या क्लोरोफिलला अन्न बनवण्यासाठी लाईट एनर्जी लागत आहे, आणि म्हणूनच त्याला फोटोसिंथेसिस. फोटो मीन्स व्हॉट, लाईट. लाईटचं यूज करून आपण कशाचं तरी सिंथेसिस करत आहे, कशाचं तरी काय करत आहे, प्रोडक्शन घेत आहे. म्हणून म्हणजे अन्न बनवण्याच्या, सूर्याच्या प्रकाशात, लाईटच्या प्रकाशात अन्न बनवण्याच्या ह्या सिंथेसिसला, ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो असतो, फोटोसिंथेसिस. मग प्लांटमध्ये काय होत आहे, फोटोसिंथेसिस होत आहे. ह्या सोबत तुम्ही ऐकलं असेल की प्लांटमध्ये ट्रान्सपिरेशन होते. म्हणजेच काय, झाडं जमिनीतून वॉटर घेतात. बरोबर आहे, कोणामुळे घेतात, बिकॉज ऑफ दॅट सेल. ह्या सोबत फोटोसिंथेसिस होत आहे. कोणामुळे होत आहे, बिकॉज ऑफ दॅट सेल. मग मॅम आम्ही ऐकलं होतं की झाडातून वॉटर लॉस होते, ज्याला आपण ट्रान्सपिरेशन म्हणतो. मग हे कोणामुळे होत आहे, बिकॉज ऑफ दॅट सेल. मग आपले जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस असेल, रेस्पिरेशन असेल, ओके, फोटो रेस्पिरेशन असेल, ट्रान्सपिरेशन असेल, हे सगळं कोणामुळे होत आहे, बिकॉज ऑफ दॅट सिंगल सेल. अँड दॅट इज वाय अगेन, मग ते प्लांट्स असो किंवा ते ॲनिमल असो, ह्या सगळे कोण परफॉर्म करतं, सगळे जे फंक्शन आहे ते कोण परफॉर्म करतं, एक सिंगल सेल. आणि म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो, फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. म्हणजे आपल्यामध्ये जेवढे काही फंक्शन होत आहे, प्लांट्समध्ये जेवढे काही फंक्शन होत आहे, सिंगल सेल कॅपेबल आहे सगळे फंक्शन परफॉर्म करण्यासाठी. अँड दॅट इज वाय आपण त्याला फंक्शनल युनिट असं म्हणत असतो. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. ओके, मग परत आपल्याला कॅटेगराईज करायची सवयच पडली आहे. ओके, म्हणजे करतो जनरली, ह्युमन बिईंगची टेंडन्सीच झाली आहे कॅटेगराईज करायची. ओके, तर त्याच प्रकारे जे आपले सेल आहेत, ह्या सेलला सुद्धा काय केलेलं आहे, कॅटेगराईज केलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, देअर सेल, म्हणजे किती सेल आहेत त्यांच्यामध्ये, ते सिंगल सेल पासून बनलेले आहेत की मेनी सेल पासून बनलेले आहेत, ह्या बेसिसवर त्यांना कॅटेगराईज केलेलं आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मग मॅम युनी म्हणजेच काय, युनी मीन्स सिंगल. काय,
सिंगल म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे सिंगल सेल पासून बनलेले आहेत त्यांना युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असं आपण म्हणतो. आणि असे सेल जे मेनी सेल पासून बनलेले आहेत, नंबर ऑफ सेल पासून बनलेले आहेत, त्यांना मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो. मग सिंगल सेल पासून बनणारे ऑर्गॅनिझम कोणते? मग तो क्लमायडोमोनस आहे, युग्लिना आहे. या सोबत सोबत चप्पल सारखं जो ऑर्गॅनिझम आहे मायक्रो ऑर्गॅनिझम हे कोण आहे? पॅरामोशियम आहे. ह्या सोबत सोबत आपल्या बॅक्टेरियल सेल आहेत, ह्या सोबत सोबत अमिबा असेल, ह्या सोबत सोबत ईस्ट असेल. आपण म्हणतो ना सर्दी झाली, काही झालं तर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असंच म्हणतो ना आपण. मग हे जे बॅक्टेरिया आहेत हे सगळे कशापासून बनलेले आहेत? दॅट ऑल आर मेड अप ऑफ व्हॉट? सिंगल सेल. कशापासून? सिंगल सेल पासून. ओके मॅम. मग हे जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत म्हणजे आपण मिलियन्स ऑफ ट्रिलियन्स ऑफ सेल पासून बनलेले आहोत. ह्या सोबत सोबत काय? झाडं असतील, फिशेस असेल, ओके, छोटे छोटे काय ऑर्गॅनिझम्स असेल, ओके, छोटे छोटे ॲनिमल्स असो, मोठे ॲनिमल्स असो, छोटे प्लांट असो किंवा मोठे प्लांट असो. ओके, मग बाकी सगळे परत आपले फंगस पण असेल, ओके, फंगस पण आहेत. ओके, मग हे जे फंगस आहेत हे सुद्धा कोणापासून बनले आहेत? मेनी सेल्स पासून. म्हणजेच काय? नंबर ऑफ सेल पासून जे ऑर्गॅनिझम बनले आहेत त्यांना मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो. आणि जे सिंगल सेल पासून बनलेले आहेत त्यांना आपण काय म्हणतो? तो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके, त्यानंतर मला सांगा, हे तर समजलं मॅम सेल काय असतं आणि सेलला आपण बेसिक युनिट ऑफ लाईफ का बरं म्हणतो? त्याला स्ट्रक्चरल युनिट किंवा त्याला फंक्शनल युनिट ऑफ लाईफच का म्हणतो हे तर आम्हाला समजलं. मग मॅम ह्या सेल एकच साईजचे असतात का? नाही, दिस सेल्स आर ऑफ व्हॉट? डिफरंट साईजेस. मग कोणते साईज असतात मॅम? तर ही कोणती सेल आहे? ही तुम्हाला समजली असेल मे बी, तुम्ही जर लेक्चर बघितलं असेल तर ही कोणती सेल आहे? न्यूरॉन सेल. कोणती आहे? न्यूरॉन सेल. मग मला सांगा ह्या सेलचं शेप कसं आहे किंवा ह्या न्यूरॉन सेलचं फंक्शन काय असतं? तर ही जी न्यूरॉन सेल आहे ही कशी आहे? ब्रँच्ड. मॅम ब्रँचेस तर फक्त झाडाला असतात, झाडालाच असतात असंच वाटते ना आपल्याला? नाही, पण ही जी न्यूरॉन सेल आहे जी कुठे प्रेझेंट आहे? आपल्या बॉडीच्या आतमध्ये, आपल्या पूर्ण बॉडी पार्टमध्ये न्यूरॉन सेल ज्या आहेत त्या प्रेझेंट असतात. कसं मॅम? तुम्हाला चटका लागला, तुमच्या डोळ्यावर अचानक लाईट पडला आणि पटकन जे सडन रिस्पॉन्स देतोय तो कोणामुळे देत आहे? बिकॉज ऑफ दॅट व्हॉट? नर्व सेल. कोणामुळे? नर्व सेलकडे. तुम्ही कॅन्डलच्या वर हात ठेवताय, तुम्हाला गरम जाणवलं, पटकन हात आपण काढून घेतोय. कोणामुळे? बिकॉज ऑफ दॅट व्हॉट? नर्व सेल. तुम्हाला गरम पाणी, आंघोळीसाठी गरम पाणी आणून दिलं, तुम्ही त्या बकेटमध्ये हात टाका, तुम्हाला गरम लागलं, चटका जाणवला, पटकन हात मागे काढून घेत आहे. कोणामुळे? बिकॉज ऑफ दॅट व्हॉट? नर्व सेल. तर हे जे नर्व सेल असतात ह्यामध्ये काय प्रेझेंट असे? रिसेप्टर म्हणून काम करतात आणि इफेक्टर म्हणून पण काम करतात. कसे मॅम? तर आपल्याला गरम लागते हे सिग्नल कोणाकडे घेऊन जाईल? आपल्या स्पायनल कॉर्डकडे किंवा आपल्या ब्रेनकडे सिग्नल घेऊन जातं की तुला गरम वाटते, तुला थंड वाटते, हात काढून घे. अशा प्रकारे मेसेज घेऊन जाणं आणि मेसेज परत रिटर्न पाठवण्याचं काम कोण करतंय? हे न्यूरॉन सेल. तर हे जे न्यूरॉन सेल असतात हे 1 मीटरपर्यंत लांबी यांची असू शकते. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये 1 मीटरपर्यंत लांब न्यूरॉन सेल बघायला मिळतात. हे जे न्यूरॉन सेल असतात मग ह्याचं शेप कसं आहे? बघा कसं आहे? ब्रँच. इकडे ब्रँचेस दिसत आहेत. मग हे झाडाचं स्टेम सारखं स्ट्रक्चर दिसत आहे आणि परत ब्रँचेस दिसत आहेत, रूट लाईक स्ट्रक्चर. म्हणजे जी आपली न्यूरॉन सेल आहे, ही जी न्यूरॉन सेल आहे ही कशी आहे? तर ब्रँच्ड आहे आणि इलॉंगेटेड आहे. ओके, ब्रँच आणि इलॉंगेटेड, लांब आहे. आणि ही कोणती सेल आहे? न्यूरॉन सेल. ह्याला आपण नर्व सेल असं सुद्धा म्हणतो. ओके, तर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन तुम्ही टॉपिक तुम्हाला माहिती असेल. ह्या सोबत रिफ्लेक्स ॲक्शन. तर ह्यामध्ये आपल्याला ह्या न्यूरॉन सेलची डिटेल स्टडी जी आहे ही करायची आहे. ओके, ह्यानंतर हे जे तुम्हाला सेल दिसत आहे हे स्मूथ मसल सेल आहे. कोणता आहे? स्मूथ मसल सेल. तर हे जे मसल सेल असते हे कसं असते? स्पिंडल शेप. कसं आहे? स्पिंडल शेप असते. ह्या सोबत हे काय आहे मॅम? तर हे आहे एग सेल. कोणता आहे? एग सेल. जे फिमेल असतं, फिमेलच्या बॉडीमध्ये जे एग सेल असतात, जे ओवम असतात आपण, ज्यांचं फर्टिलायझेशन होत असते, तर हे जे एग सेल आहे याचं शेप कसं आहे? स्फेरिकल. कसं असते? स्फेरिकल. ह्या सोबत सबको पता है, देख के ही पता चलता है की ये क्या है? स्पर्म सेल आहे. काय आहे?
स्पर्म सेल, तर हे जे स्पर्म सेल आहे याच्यामध्ये हेड असते, याच्यामध्ये टेल असते. मग स्पर्म सेलचा शेप वेगळा आहे, एग सेलचा शेप वेगळा आहे. ह्या सोबत सोबत मसल सेलचं काय आहे शेप वेगळा आहे. ह्या सोबत सोबत तुम्ही आपले WBCs किंवा ज्या काय असतील RBCs असतील. आता हे बघा रेड ब्लड कार्पसेल्स आपल्या RBCs आहेत. हे कसे आहेत बाय कॉन्केव्ह आहेत. ह्या सोबत सोबत डिस्क शेपाचं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळते. म्हणजे अशा प्रकारे ह्युमन बॉडीमध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये वेगळ्या वेगळ्या शेपचे आपल्याला काय बघायला मिळत असतात, सेल जे आहेत हे बघायला मिळत असतात. ओके मॅम. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का की फक्त सेलचे शेपच वेगळे वेगळे नसतात, तर सेलचे साईज सुद्धा वेगळे वेगळे असतात. कोणतं सेल छोटूस असते, कोणतं सेलचं साईज मोठं असते. मग मॅम असे कोणते ऑर्गॅनिझम आहेत ज्यांच्यामध्ये छोटे सेल मोठे सेल आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या पूर्ण जगातील सगळ्यात छोटा सेल कोणता आहे, तर तो कोणता आहे मायकोप्लाझ्मा. काय आहे, एक प्रकारची बॅक्टेरियल सेल आहे, एमेलोज म्हणतो आपण ह्याला. तर ही जी मायकोप्लाझ्मा आहे ही ह्या पूर्ण जगातील सगळ्यात स्मॉलेस्ट सेल कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये बघायला मिळते, तर ती मायकोप्लाझ्मामध्ये. कोणामध्ये, मायकोप्लाझ्मामध्ये आपल्याला बघायला मिळते. ओके मॅम. मग लार्जेस्ट सेल, जगातील सगळ्यात लार्जेस्ट सेल कोणता आहे, पूर्ण जगातील सगळ्यात लार्जेस्ट सेल कोणता आहे, तर हे कोण आहे, ऑस्ट्रिच. ह्यालाच काय म्हणतो आपण, शहामृग. तर हे जे शहामृग आहे याचं अंड जे असते, एग जो असतो, ह्याचं जे सेल आहे ते लार्जेस्ट सेल इन दी वर्ल्ड आहे. ओके. सगळ्यात मोठं सेल कोणाचं असते, तर ऑस्ट्रिच एगचं असते. आणि सगळ्यात छोटं सेल कोणाचं असते, तर ते असते मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझमचं. ओके मॅम. हे तर आम्हाला समजलं की सगळ्यात छोटं एमेलो असते, सगळ्यात मोठं ऑस्ट्रिच असते. बट व्हॉट अबाउट अस, आपल्यामध्ये सगळ्यात मोठं सेल कोणाचं आहे आणि आपल्यामध्ये सगळ्यात छोटं सेल कोणतं आहे, सगळ्यात लांब सेल कोणतं आहे, तर तेच बघूया. बघा परत आपल्या ह्युमनमध्ये सगळ्यात लांब सेल जी आहे, लॉंगेस्ट 1 मीटर पर्यंत ह्या सेलची लांबी असू शकते. ती सेल कोणती आहे, न्यूरॉन सेल. कोणती आहे, न्यूरॉन सेल. तर ही जी न्यूरॉन सेल आहे ज्याला आपण नर्व सेल असं म्हणत असतो, तर ही लॉंगेस्ट सेल आहे. कशी, लांब. सगळ्यात लांब सेल कोणती आपल्या बॉडीतली, न्यूरॉन सेल. कोण, न्यूरॉन सेल. पूर्ण आपल्या बॉडीमध्ये ह्या पसरलेल्या असतात. पूर्ण इकडून तिकडे सिग्नल नेण्याचं काम आपण जे पण बोलतोय, मी जे बोलत आहे इकडे तिकडे हे करत आहे, हे सगळं कोण कंट्रोल अँड कोऑर्डिनेट करत आहे, दॅट न्यूरॉन सेल. तर हे जे न्यूरॉन सेल आहे ही लॉंगेस्ट सेल आहे इन ह्युमन बॉडी. ओके मॅम. मग मला सांगा लार्जेस्ट सेल कोणती आपल्या बॉडीतली, जे ह्युमन बिईंग्स आहेत ह्या ह्युमन बिईंग मधली सगळ्यात लार्जेस्ट सेल कोणती, तर फिमेलच्या बॉडीमधलं जे एग सेल आहे, जे फिमेल आहेत फिमेलच्या बॉडीमध्ये जे एग सेल बनत असतात, ज्याला आपण ओवम असं म्हणतो, तर हे जे ओवम आहे हे काय आहे, लार्जेस्ट सेल इन व्हॉट, तर कोणाचं, फिमेलच्या बॉडीचं लार्जेस्ट सेल कोणतं आहे, तर आपलं ओवम ऑर एग सेल. ओके. त्यानंतर काय, सगळ्यात छोटं कोणतं, आपल्या ह्युमन बिईंग मधलं सगळ्यात छोटं सेल कोणतं आहे, तर स्पर्म सेल. कोणतं, स्पर्म सेल. आणि हे आपल्याला कुठे बघायला मिळते, तर ह्युमन बिईंग मध्ये बघायला मिळते. सगळ्यात छोटा सेल कोण, स्पर्म सेल. ह्युमन मधला सगळ्यात मोठा कोण, ओवम ऑर एग सेल. आणि सगळ्यात लांब कोण, तर न्यूरॉन सेल. म्हणजे अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या साईजचे सेल सुद्धा आपल्याला कशामध्ये बघायला मिळत असतात, ह्युमन बिईंग मध्ये. ओके. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं की सेलला आपण स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफच का बरं म्हटलं जाते. ह्या सोबत काय, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आपण कोणाला म्हणतो. ओके. ह्या सोबत परत आपण काय पाहिलं, तर वेगळे वेगळे शेप ऑफ सेल जे आहेत त्यांचे वेगळे वेगळे शेप आपल्याला बघायला मिळतात. आणि वेगळ्या वेगळ्या साईजचे सुद्धा काय असतात, सेल असतात. ओके. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे मॅम, की हे जे सेल आहे ज्याला आपण स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ म्हणतो, ज्याला आपण फंक्शनल युनिट ऑफ लाईफ म्हणतो, वेगळे वेगळे सेलचे आपल्याला शेप बघायला मिळतात, साईज बघायला मिळतात. आणि आपण बघितलं की याला फंक्शनल युनिट का म्हणतात, तर याचा शोध ज्यांनी लावलं, ह्याचा शोध कोणी लावलं, कशा प्रकारे याची डिस्कव्हरी झाली, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर सेल डिस्कव्हरी, हाऊ सेल डिस्कवर्ड, हे आपण बघूया पुढच्या लेक्चरमध्ये. तर अशाच प्रकारच्या नवनवीन कन्सेप्टसाठी, बेसिक इन्फॉर्मेशनसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लेक्चर चांगलं वाटलं असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये सेल डिस्कव्हरी. थँक्यू.